पुढची बातमी जालना जिल्ह्यामधील भोकरदन महसूल विभागाच्या नाजा सज्जाच्या तलाठाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या अर्जावरती सही आणि शिक्का देण्यासाठी चक्क तलाठी महाशयानं बियर बारच्या बिल भरण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्यामुळे तलाठाच्या मद्यधुंद अवस्थेमध्ये बियर बार मध्येच समोर उभं करण्याची मागणी करत अर्जावरती केलेली सही खोडल्याचा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। जालना जिल्ह्यामधील भोकरदन महसूल विभागाच्या नाजा सज्जाच्या तलाठाचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या अर्जावरती सही आणि शिक्का देण्यासाठी चक्क या तलाठ्यानं आपल्या बियर बारचं बिल भरण्याची मागणी केलेली आहे। मात्र नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्यामुळे तलाठ्याने मद्यधुंद अवस्थेमध्ये बियर बार मध्येच समोरासमोर उभं करण्याची मागणी करत अर्जावरती सही केली जी होती ती खोडण्याचा प्रकार सुद्धा समोर आलेला आहे। एक खळबळजनक बातमी जालन्यामधून आलेली आहे। लक्ष्मण सोळुंके या संदर्भातली माहिती देत आहेत। लक्ष्मण, नेमका प्रकार काय आहे हा? तोक्ती आपण बघू शकतो की ग्रामीण भागामध्ये तहसील कार्यालयामध्ये जे इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग पेन्शन योजना आहे, या पेन्शन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या महिलांना ज्या अपंग असेल विकलांग असेल अशांना पेन्शन योजना या ठिकाणी सुरू असते आणि त्या योजनेचा फॉर्म भरत असताना आपण बघू शकतो की तलाट्याची त्यावर उत्पन्नासाठी त्या फाईलवर शिक्का आणि सही महत्वाचा असतो आणि हा सही शिक्का घेण्यासाठी ही महिला ज्यावेळेस 2 दिवसापासून तहसील कार्यालयात चक्रा मारत होती, मात्र तलाठी तिला भेटत नव्हता आणि त्यांचा जो सज्जा आहे नांजा गाव त्या ठिकाणी सुद्धा भेटत नव्हता। त्यानंतर या महिलेने नातेवाईकांची मदत घेतली आणि नातेवाईकांनी त्या तलाट्याला फोन केलेला असताना त्यावेळेस त्या तलाट्याने त्या नातेवाईकांना बारमध्ये बोलून अक्षरशः त्यांना दारू पिण्यास सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर पैशाची मागणी केली। पैसे जर देत नसाल तर सही शिक्क्यासाठी तुम्हाला हॉटेलचं बिल भरावं लागेल असं सुद्धा त्या तलाट्यांनी त्या नातेवाईकांना या ठिकाणी मागणी केलेली होती आणि त्यानंतर आपण बघू शकतो की नातेवाईकासोबत आलेल्या एका तरुणांना ही पूर्णपणे ह्या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे आणि हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केल्याच्या नंतर हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी आता उघड झालेला आहे। कारण आपण बघू शकतो की ग्रामीण भागामध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा त्याचबरोबर निराधार योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, त्याच प्रकारे ही इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजना होती आणि त्याच पेन्शन योजनेसाठी ही महिला जी आहे सुनीता जाधव नावाची ही फॉर्म भरत असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। आता या प्रकरणी महसूल प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। निश्चित, धन्यवाद संपूर्ण माहिती करता लक्ष्मण। साहेब, तुम्ही ज्यावर सिग्नेचरवर जी सिग्नेचर मारली त्या फाईलवर ती फाईलच तुम्ही हे केले ना साहेब, ती खोडून टाकली सिग्नेचर राव तुम्ही। आता कागदाचे पैसे मलाच भर नाही ना, त्या लेडीजला काय जबाब तुम्ही बरं तुम्ही, पण त्या लेडीजचं काम कसं व्हायचं एवढं सांगा ना साहेब तुम्ही। तुम्ही सिग्नेचरचं एवढं मागू राहिले डायरेक्ट साहेब, योग्य नाही ते। 960 झाले। तुम्ही सिग्नेचरचे पैसे मागू राहिले।